तर विदर्भातील मतदानाचे अपडेट्स आपण जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांच्याकडून। रजत, श्रुती, विदर्भामध्येही मतदानाची संपूर्ण तयारी पूर्ण झालेली आहे आणि मतदारांमध्येही एक उत्साह जो आहे तो दिसून येत होता। 7 वाजल्यापासून मतदानाची प्रक्रिया सुरू होईल। सध्या मी नागपूरच्या महाल परिसरात भाऊजी दप्तरी प्राथमिक शाळेमध्ये आहे आणि बरोबर 7 वाजता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत या ठिकाणी मतदान करणार आहे। संघाकडून नेहमीच 100% मतदानाचं आवाहन केलं जातो, त्यामुळे यंदा विदर्भामध्ये संघाच्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून मतदानाला कसा प्रोत्साहन मिळतो आणि किती मोठ्या प्रमाणावर मतदान होतं हे आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे। विदर्भामध्ये 62 जागा आहे आणि या 62 जागा सर्वच पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे। प्रामुख्याने लढत जी असते ती भाजप आणि काँग्रेसमध्ये विदर्भामध्ये होत असते, मात्र दोन्ही महायुती असेल महाआघाडी असेल यांना जर सत्तेपर्यंत पोहोचायचं असेल तर विदर्भातील या 62 जागांवर सर्वाधिक जागा जिंकणं आवश्यक आहे। गेल्या वेळेला महायुतीला थोडासा एक काही प्रमाणात जास्त जागा मिळाल्या होत्या, जवळपास 34-35 जागा ज्या आहेत ते महायुतीच्या वाट्याला आलेल्या होत्या, तर उर्वरित जागा ज्या आहेत ते काँग्रेस आणि तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेल्या होत्या। मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला जोरदार फटका विदर्भामध्ये बसलेला होता, त्याच्यातून महायुती कमबॅक करते की महाविकास आघाडीचा लोकसभेसारखाच वरचष्मा राहते हे आजच्या मतदानातून स्पष्ट होणार आहे। आणि सत्तेचा जो निकाल आहे किंवा सत्तेपर्यंत कोणती आघाडी किंवा कोणती युती पोहोचेल याचा निकालही कदाचित विदर्भातूनच लागेल असं राजकीय विश्लेषक तरी म्हणतात। नक्कीच रजत, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।